पायी दुसरा चमत्कार घडवला। त्या दिवशी त्याच्या लाकडाच्या मुळीला नेहमीपेक्षा दुप्पट भाव प्राप्त झाला। नमस्कार मित्र, मी सौरभ चोगले तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। शिमग्यातील व्हिडिओ असणार आहे। तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्यामागचं खास कारण म्हणजे आज आहे आमच्या गावच्या मंडळाची त्रैवार्षिक श्री सत्यनारायणाची महापूजा। तर त्यानिमित्ताने आज मी व्हिडिओ बनवत आहे। पूजेला बरेचसे चाकरमानी सुद्धा आलेले आहेत, मुंबईवरून मंडळी आलेली आहे। त्रैवार्षिक पूजा म्हणजेच दर 3 वर्षानंतर होणारी पूजा ही त्रैवार्षिक असते। तर आमच्या पूजेचे जे वर्ष असणार आहे ते 43वे वर्ष आहे आणि आमची पूजा ही नॉर्मली शिमग्यामध्ये होते 3 वर्षांनी। सो पूजेला भरपूर मुंबईकडे आलेले आहेत आणि सजावट सुद्धा केलेली आहे। काल आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत सजावट करत होतो, सगळं डेकोरेशन वगैरे, सभागृहातली सजावट असू दे किंवा रोडवर चुन्याने रांगोळी काढलेली असू दे, ती सुद्धा मी सजावट तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर कोण नवीन असल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका। तेव्हा भगवंतांनी पायी दुसरा चमत्कार घडवला। त्या दिवशी त्याच्या लाकडाच्या मुळीला नेहमीपेक्षा दुप्पट भाव प्राप्त झाला व मोळी विकून जे काही धनधान्य प्राप्त झालं त्यातून त्याने यथाशक्ती यथामती सत्यनारायण भगवंतांचं व्रत परिपूर्ण केलं व तो इहलोकी सुख भोगू लागला। इति श्री स्कंद पुराणे देवाखंडित शौनक संवादे सत्यनारायण कथेचा अध्याय 2। हरे नमः हरे नमः हरे नमः। कुंडलिनी कवरते हरे हर विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सत्य
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री सत्यनारायणाय संघाय सपरिवाराय नमः। कर्पूरार्घ्यं समर्पयामि। ग्रामदेवता या दोन्ही ठिकाणी जाऊन चांगली व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केली होती, त्याबद्दल सत्कार झाला होता। त्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीने आपण त्याचा सत्कार करायचा आहे। अशोकजी तोगले व भारती तोगले या दोघांनी विनंती करतो की त्याचा सत्कार करायचा आहे। दोघांकडून संजय विठ्ठल जोगे यांचा सत्कार करण्यात येत आहे। श्रीफळ असे नाव नवतरुण मित्रमंडळ तोगलेबेग असे नाव मंडळ राणीगावात लय भारी। मंडळ राणीगावात लय भारी। मंडळाची स्थापना झाली 1982 साली। मंडळाची स्थापना झाली 1982 साली। मुंबईत वडाळ्याच्या पिंपळाच्या पारावरी 43 वर्षे झाली। नवतरुण मित्रमंडळ तोगले विभाग असे नाव मंडळ राणीगावात लय भारी। राणीगावात लय भारी। वा 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 वा। मंडळाचे पहिले अध्यक्ष कविता आहे। मंडळाचे पहिले अध्यक्ष वसंत घेते लय करारी। वा वा वा। वसंत धोंडू घेते लय करारी। करारी म्हणजे तो धावपळच करत असायचा असं तो करारी। वा वा। 3 वर्षाने होते सत्यनारायणची महापूजा। बघा 3 वर्षाने होते सत्यनारायणची महापूजा थाटामाटात साजरी। आणि नवतरुण मित्रमंडळ लय भारी। नवतरुण मित्रमंडळ लय भारी। नवतरुण मुलांची होती अभिनयाची व नृत्याची पर्वणी। ऐकलं काय? आपण कार्यक्रम ठेवतो। नवतरुण मुलांची होती अभिनयाची व नृत्याची पर्वणी। अवयवृद्ध महिला मंडळ
वयोवृद्ध महिला मंडळ नृत्य करते हौसेने मुंबईकर व गावकरी मंडळी काय करतात? वयोवृद्ध महिला मंडळी नृत्य करते हौसेने मुंबईकर व गावकरी मंडळी ते नवतरुण मित्रमंडळ लय भारी, नवतरुण मित्रमंडळ लय भारी. आता बघा, जेव्हा तुम्ही मुंबईत जाता यातच कर फोन गावातून जाताना मुंबईत नसे थारा, ऐकलं काय? गावातून जाताना मुंबईत नसे थारा, गावातून जाताना मुंबईत नसे थारा, पण सभासदांच्या पाठी उभा असतो तो मंडळाचा निवारा. सभासदांच्या पाठी असतो तो मंडळाचा निवारा म्हणजे मंडळाची खोली. आलं लक्षात तुमच्या? सभासदांच्या पाठी असतो पाठी उभा असतो मंडळाचा निवारा म्हणजे ज्याला काही नसतं. उदाहरण आपल्याकडे झालेत काही, त्याच्यातनं मान्यवर झालेले आहेत, केंद्रीय कर्मचारी झालेत, शासकीय कर्मचारी झालेत, पण त्या मंडळाच्या ह्याच्यावरनं झाले. म्हणून सांगतो, महाप्रसाद बनवताना सिंहाचा वाटा असतो महिला मंडळाचा. बघा मी कसं रचलंय, थोडस मला जे सुचलं ते मी बोललोय. महाप्रसाद बनवताना सिंहाचा वाटा असतो महिला मंडळाचा. पाठीशी उभा असतो त्यांचा अभिमानाचा वारसा. त्यांच्या पाठी उभा असतो त्यांचा अभिमानाचा वारसा. अभिमानाचा वारसा म्हणजे कसं काय? त्यांनी केलं तर आम्ही पण करू, हा अभिमान असला पाहिजे, त्यांचं प्रेम असलं पाहिजे. त्याच्यामुळे म्हणतात राणे गावात लय भारी मंडळाचं नाव मित्रमंडळ चौघे विभाग असे नाव मंडळ राणे गावात लय भारी, राणे गावात लय भारी. आता तिसरं, आले किती गेले किती. बघा, आले किती गेले की ते संपले भराभरा. ऐका मंडळी, आले किती गेले किती संपले भराभरा. नवतरुण मित्र मंडळाचा अजूनही दरारा, नवतरुण मंडळाचा अजूनही दरारा. थँक्यू. आणि पुढचं कवितेची रचना केली भूमिपुत्र विनोद सोनू बारगोडे यांनी. कवितेची रचना केली भूमिपुत्र विनोद सोनू बारगोडे यांनी. सर्वांच्या आयुष्यात आनंद येऊ दे वरदांच्या आशीर्वादाने, वरदांच्या आशीर्वादाने. सर्वांच्या आयुष्यात आनंद येऊ दे वरदांच्या आशीर्वादाने. धन्यवाद. माझी मोडकी तोडकी कविता मी तुमच्या समोर सादर केली त्याबद्दल आणि ऐकून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. भजन वगैरे झालं आहे, जेवण पण झालंय.
कुठे जा? काय हो जेवलो काय? हो जेवलो आत्ताच पोट भरून जेवलो मस्त एकदम. मग आता काय नाही छावा पिक्चर बघायचा आहे. हा छावा पिक्चर आहे तिकडं. इकडं पिक्चरची तयारी चालू आहे. आज नाईटला पिक्चर आहे इकडं छावा. सकाळचे 9 वाजलेत. निघालोय आता पूजा विसर्जन करण्यासाठी समुद्रावर. मित्रांनो आलोय समुद्र किनाऱ्यावर. एवढीच मंडळी आहेत, बाकी कोण नाही. काय आज मग भिजणार हो की नाही? हा हा याचा काहीतरी भलताच चाललाय तो बघ. सगळं पॅक आहे त्यामुळे डायरेक्टच उचलून आणलेलं आहे. आता इकडे सोडतील आणि विसर्जन करतील. पूजा विसर्जन केले. आता थंडाने आणलेलं आहे. आता आम्ही पोवायला जाणार आहोत तिकडे. मित्रांनो पूजा विसर्जन करून झाले. आता तुम्ही व्हिडिओत बघितलं तेवढीच मंडळी होती. पूजा विसर्जन करून झाल्यानंतर आम्ही तिकडे खडपात गेलो पोहायला. पोहून झालं. आता जातोय घरी. 9 वाजता निघालेलो. 10:30 वाजता आता निघतोय विसर्जन करून. मित्र आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया असेच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.